वरोरा शहर में शिवसेना के एक गुट की ओर से चंद्रपुर उबाटा जिले प्रमुख पद बिक्री के लिए है। ऐसे पोस्टर प्रमुख चौराहे पर लगाए गए हैं, जिससे राजनीतिक और सामाजिक क्षेत्रों में जोरदार चर्चा शुरू हो गई है। आनंदवन चौक, रत्नमाला चौक और अन्य व्यवसायिक परिसरों पर लगाए गए इन पोस्टरों में जिला प्रमुख पद 10 से 25,000 रुपए में बिक्री के लिए ऐसा उल्लेख किया गया है। संपर्क के लिए राउत नाम का उल्लेख करते हुए उनका व्यंग चित्र बनाकर संपर्क करने की सलाह भी दी गई है। पोस्टर पर मुझे नहीं है इज्जत की परवाह, मैं क्यों डरूं, ऐसी तंज कसती पंक्ति लिखकर पार्टी पर निशाना साधा गया है। जैसे ही पुलिस को इस बारे में जानकारी मिली, इन पोस्टरों को हटा दिया गया है। इस घटना को लेकर शिवसेना नेताओं ने पुलिस से सख्त कार्रवाई की मांग की है। काल जे आपण बघितलं की बा चंद्रपूर जिल्हा प्रमुखांचा काल पक्षप्रवेश झाला आहे। काल त्या प्रवेशाने खास करून काही कोणी शिवसैनिक गेलेले नाही आहे। अजिबात आपल्या क्षेत्रामध्ये घाबरायची गरज नाही आहे। पक्षप्रमुखांच्या आदेशाने आज संपर्क प्रमुख श्री प्रशांतदादा कदम इथे वरोऱ्यात येऊन गेले। त्यांनी इथली शहानिशा केली। पूर्ण सगळ्या शिवसैनिकांची, जुन्या शिवसैनिकांचं जे काही मत आहे ते त्यांनी ऐकून घेतलं। सगळ्यांचे नाव त्यांनी घेतले, काय कोण इच्छुक आहे, काय आहे, हा सगळा अहवाल श्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पोहोचणार आहे आणि त्यांच्या आदेशाने समोरचा जिल्हा प्रमुख नेमण्यात येईल। आज सकाळी कोणीतरी संजय राऊत यांच्यावर टीका करणारा पोस्टर्स लावलेले होते, तर आणि ते जिल्हा प्रमुखपदसुद्धा पैसे विकत घेऊन त्याच्यावर एक मजकूर टाकलेला होता। याबद्दल काय कसं आहे ते, आता त्या लोकांना नाव ठेवायसाठी दुसरी काही जागा नाही राहिली म्हणून हा प्रकारचं ते कटकारस्थान करत आहे। विरोध्यांना आता बोलण्यासाठी काय ठेवलेलंच नाही आहे आणि संजयजी राऊत साहेब तुम्हाला माहीत आहे एक प्रखर नेता आहे, त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीला बदनाम करण्याचा ते लोक कट करत आहे आणि अशा प्रकारचं कुठलं काही नाही आहे। हे फालतूची अफवा करत आहे आणि त्यांच्यावर यासाठी कारवाई व्हावी। ज्यांनी बॅनर लावले, ज्यांनी बॅनर छापले आणि ज्यांनी आदेश दिला त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती। संविधानात सगळ्यांना अधिकार आहे, पण अशा प्रकारचा अधिकार नाही की कुठल्याच पक्षाला कोणी बदनाम करावा म्हणून। राजकारण केलंच पाहिजे राजकारण या ठिकाणी, पण हे वैयक्तिकरित्या कोणाचं नाव घेऊन कोणाला बदनाम करणे हे उचित नाही आहे। त्या संदर्भात आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे। निवेदन त्या याच्यात 15 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम दिला की 15 दिवसात जर तुम्ही त्याच्यावर ह्या कटकारस्थाना करणाऱ्यावर जर कारवाई नाही केली तर आम्ही 15 दिवसात आनंदवन चौक इथे आंदोलन करू।